भूतं तुम्हाला घाबरवणार नाहीयेत, माणसं घाबरवतील. तर ते गोष्ट असेल तर ग्रीन ग्रीन असं पेटतं. अरे दादा उठ, तुझ्या बाजूला 2 सावल्या दिसत आहेत मला. मी ड्राईव्ह करत होते. का होता तो आय गेस डिवायडर. काय झालं माहिती नाही, त्या रोडवरून गाडी खाली आली, ठाप, हालतच नव्हती, फक्त टायर फिरत होता. ते मी शिव्या घालतो, अरे काय तुम्हाला ऍक्शन बोललोय काय, बोलतो नाही साप मागे लागला. मला वाटलं ऍक्शन. पायच पडलेला त्याच्यावर. म्हटलं नरम काय लागतं, मी असं करून बघितलं. साऊथ फिल्म मध्ये बघतो ते जे काय बघत असतो आपण आणि त्यांना टिपण्या देत असतो की हे काय कसं शूट करतात. आमची हाऊस पिटली. माहित नाही आता, म्हणजे आता आम्ही आठवत नाही खरं तर काही लोक. प्लीज प्लीज सचिन चांदेवडेकर साठी एकदा ही फिल्म नक्की जाऊन बघा. आणि आम्ही मिस करतो यार सचा, सिरियसली. की सचिनची न्यूज, तर तोपर्यंत तर आम्ही खूप एक्सायटेड होतो त्याच्या एका दिवसा अगोदर की लाखोचे व्ह्यूज येत होते त्याच्याच पोस्टरला. तर 2 ते 3 लाख व्ह्यूज आले होते एका दिवसाला होता आणि त्याने तो पाऊल उचललं. नमस्कार, मी दीपिका तुमचे स्वागत करते मराठी चस्कावर. असुर 1 हा नवीन चित्रपट आपल्या भेटीला येतोय आणि त्याच निमित्ताने असुर 1चे कलाकार माझ्या सोबत आहेत, सूरज आणि दीप्ती. कसे आहात तुम्ही? मस्त. कमाल. तू कशी आहेस? मी मस्त. काय सांगाल चित्रपटाबद्दल? अगदीच पोस्टर बघून असं वाटतं की काहीतरी भयानक खतरनाक असणार आहे आणि ट्रेलर बघूनही तेच वाटतंय. काय नेमकं काय आहे चित्रपट? हो, तसंच आहे. कारण आम्ही खूप एक्सायटेड आहोत आत्ता ह्या सिनेमासाठी. आज आमचा ट्रेलर लॉन्च आहे आणि चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर खूपच वेगळी स्क्रिप्ट आहे. प्लॉट खूप वेगळा आहे सिनेमाचा. आणि जसं आत्ता जो काही प्लॉट सुरू आहे सध्या ट्रेंड मार्केटमध्ये, कांतारा किंवा दशावतार वगैरे आहेत, त्या प्लॉटचा सिनेमा आहे असं आपण म्हणू शकतो, पण त्यातही खूप वेगळा आहे. आपण आत्ता बघतो की सध्या आपण सगळे सोशल मीडियाच्या ह्या गराड्यात अडकलेलो आहोत. आणि आत्ता सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलानंतर आता आपल्या सगळ्यांना जंगलाची ओढ लागलेली आहे. आपल्याला सगळ्यांना निसर्गाच्या सानिध्यात जायचंय. पण त्या निसर्गाकडे आपली ओढ लागल्या, त्या निसर्गावरती सुद्धा कब्जा करण्यासाठी आता माणसांनी तिथे सुद्धा बिझनेस घुसवलेला आहे. तर त्या निसर्गाचा किंवा तिथली जी झाडं आहेत, ते जंगल त्यांचं घर आहे. तर त्यांचा पण काहीतरी त्यांचे पण काहीतरी इमोशन्स आहेत, त्यांचा पण काहीतरी एक आत्मा आहे. तर ही जी स्टोरी आहे, वी आर जस्ट टॉकिंग अबाउट दॅट दॅट फॉरेस्ट, जंगल, ती झाडं. आणि याच्यामध्ये गुंफण आपण आपल्या कल्चरशी केलेलं आहे, जे काही वारली समाजाबद्दल वगैरे आहे ते सगळं आहे. आणि खूप सुंदर कॅरेक्टर मी याच्यामध्ये प्ले करतेय. प्लीज बोलूया. खरं सूरज, तुला अनेकांनी रील्सच्या माध्यमातून बघितलं असेल, पण चित्रपटाचा हा अनुभव तुला कसा होता? ऍक्च्युली हा माझा पहिला चित्रपट असल्यामुळे ना अनुभव खूपच कमाल होता. कारण ह्या चित्रपटाच्या स्टार्टिंगच्या प्रोसेसमधनं मी नव्हतो, म्हणजे लेखन असेल, मग रिसर्च असेल किंवा मग त्याची शूटिंग असेल. अनुभव असा होता की हा चित्रपट ना एका गाव साईडच्या भागात झाला, म्हणजे बदलापूर साईडच्या भागात झाला. आणि तिथे रात्रंदिवस शूटिंग करणं हा वेगळा टास्क होता. रात्रंदिवस म्हणजे ॲक्च्युअल रात्रंदिवस, म्हणजे सकाळी पण शूट करायचं, रात्रीचं पण करायचं, पहाटे उठायचं आणि परत शूट करायचं. तर हा अनुभव खूपच कमाल होता. एक प्रमुख पात्र काम करताना एक जबाबदारी असते की आपल्याला एक पात्र साकारायचं असतं, त्याला एक्झिक्यूट करायचं असतं. आणि सचिन दादाने ते आमच्या सगळ्यांकडनं करून घेतलेलं आहे. आणि असुर हा चित्रपट एक तुम्हाला पोस्टर किंवा टीजर बघून तुम्हाला कळायचं, एक हॉरर आणि थोडीशी कॉमेडी आणि असा सगळ्याचाच मीठ मसाला आणि अशी एक छान भेळ आहे ती तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळणार आहे. आणि कमाल झालेलं आहे. आता मी त्याच्याबद्दल इतकं बोलण्यापेक्षा ट्रेलर आल्याच्या नंतर जी काय लोकांना ती प्रतिक्रिया असेल ती जास्त बघणं अपेक्षित आहे. तर धमाल आली, मजा आली. आणि एक सिरियलचा प्रमुख चेहरा. काय सांगाल मालिकेनंतर हा चित्रपट? खरं तर हा दोन्ही शूटिंग सांभाळायचं होतं, कसं सांभाळायचं? ॲक्च्युली मालिका आणि सिनेमा प्रत्येक कलाकाराचं कसं असतं की तो सगळ्या माध्यमामध्ये असा मिसळला गेला पाहिजे. आणि जस्ट माझी लॉकडाऊनच्या वेळेसची गोष्ट आहे. सेकंड लॉकडाऊन संपल्यानंतर समांतरचा सीझन 2 ती त्याच्यामध्ये मी ॲडव्होकेट विपुल देव नावाचं कॅरेक्टर केलं होतं. आणि ते कॅरेक्टर बऱ्याच जणांना आवडलं, सगळ्यांनी प्रेज केलं. आणि त्याच्यानंतर मला सगळ्यात पहिला फोन सचिनचा आला, आपल्या फिल्मचे डिरेक्टर, की भावा तू आता वकील केलंयस, माझ्या फिल्ममध्ये तू पोलिसाचं काम करतोयस, PSI गोरख म्हणून. आणि आपल्याला एक ॲक्टर म्हणून कायम एक माचो रोल करण्यामध्ये एक नेहमी प्रत्येकाला एक तो करायचंच असतं. पोलीस हे त्याच्या याच्यामध्ये फिक्स असतं. आणि असुर 1 मुळे मला पोलिसाचं ते कॅरेक्टर करायला मिळालं. वर्दी
घालायला मिळाली. आणि मग त्याच्यानंतर मग जेवढे माझे पोलीस मित्र होते त्यांच्याबरोबर 2-3 दिवस राहून त्यांची बॉडी लँग्वेज शिकणं, किंवा कारण की सचिनची पहिली फिल्म असल्यामुळे सचिनने एक गोष्ट क्लिअर अशी केली होती की आपल्याला कुठलीही गोष्ट आहे ना, कुठल्या गोष्टीत कमी पडायची नाही. अगदी वर्कशॉपपासून म्हण किंवा त्या फिल्मची भाषा. आणि मुळात सांगायला हे भारी वाटतंय की जेनझीला आवडेल अशी ही कॉन्सेप्ट आहे या फिल्मची. म्हणजे जरी आपण थोडेसे ट्रेडिशनल ॲस्पेक्ट्स आणि सगळ्या गोष्टी जरी याच्यामध्ये असल्या तरी सुद्धा आजची फिल्म किंवा आजच्या सिरियल किंवा एक जेन्झी कुठेतरी थोडंसं लांब जायला लागलं फिल्मपासून, थिएटरपासून. तर मला असं वाटतं की ह्या फिल्मची भाषाच मुळात त्यांना अपील होईल. आपली बोलीभाषा आहे, मेन म्हणजे ग्रामीण भाषा किंवा तिकडचं जे कल्चर, ट्रायबल भाषा आहे, ह्या सगळ्या गोष्टी जवळ असल्यामुळे जेनझीला अपील होणारी ही फिल्म आहे. आणि टीझर आपलं खूप सगळ्यांनी लोकांनी डोक्यावरती घेतलेलंच आहे. आणि आय विश की आज आता ट्रेलर आणि म्युझिक लॉन्च आहे, तर ट्रेलर नंतर अजून जरा जास्त ट्रेंडिंगमध्ये राहावं असं वाटतंय. येस. नक्कीच. बरं, विश्वास पाटील इन झालेत, जेवलाच? कळलं, मला कळलं. तसं आज जेवलो नाही मी, कारण मला प्रचंड ट्रॅफिक लागली. बरं, काय सांगशील? हॉरर चित्रपट आहे, तुझी भूमिका नेमकी काय आहे यात? हॉरर म्हणण्यापेक्षा याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहे. फक्त हॉरर चित्रपट नाही आहे. तुम्हाला सस्पेन्स बघायला मिळेल, तुम्हाला भरपूर गोष्टी याच्यामध्ये बघायला मिळेल. आणि मी एका सरपंचाच्या मुलाची भूमिका केलेली, आणि हा विशेष म्हणजे माझा पहिला चित्रपट आहे. आणि एवढ्या मातब्बर कलाकारांसोबत आणि थिएटर आर्टिस्टसोबत मला काम करायला मिळाले, त्याच्यामुळे मी खरंच म्हणजे स्वतःला मी खूप नशीबवान समजतो. तुम्ही काय हॉरर करायचं ठरवलंच आहे, म्हणजे गाण्यात हॉरर, चित्रपट सुद्धा हॉरर, इतकं का म्हणजे? एक तर हा जॉनर मराठीत होत नव्हता, तर आम्ही ठरवलं होतं की एक आपली फिल्म ही टॉप 10 मध्ये आली पाहिजे, तर काहीतरी वेगळा जॉनर असला पाहिजे, एखादा वेगळा विषय असला पाहिजे. तर आम्ही तेव्हाच ठरवलं होतं की आपण ह्याचा सस्पेन्स थ्रिलर करूया, कारण की मराठी जॉनरमध्ये एवढे अटेम्प्ट होत नाहीत. आणि आणि जंगल, ट्रॅडिशनल, एक आदिवासी कल्चर असं पडद्यावर कधी आलंच नव्हतं. सो एक चांगली अपॉर्च्युनिटी होती ही, जेव्हा स्टोरी आमच्याकडे आली तेव्हा, की ह्याच्यावर चांगला सिनेमा होऊ शकतो असं विचार केला. आणि हॉरर म्हणजे ह्याच्यात भूतं तुम्हाला घाबरवणार नाही आहेत, माणसं घाबरवतील. ह्याच्यात जर दिसतंय तुम्हाला जे ट्विस्ट आहेत खूप सारे, हॉरर दिसतंय पण त्याच्या मागे खूप काही ट्विस्ट आहेत, ते तुम्हाला फिल्म बघितल्यावर कळेल. येस. आणि पण घाबरणार आहे तुम्ही, भूतांना नाही, माणसांना. नॉर्मल आयुष्यात पण घाबरवतात माणसं. खरं प्रँक झालेत का सेटवरती? प्रँक करण्याचे प्रयत्न किती झालेत? आता अनुज ठाकरे त्या फिल्म मध्ये आहे. तर अनुज ठाकरे हा घोस्ट हंटर म्हणून एक कॅरेक्टर आहे ह्या फिल्म मध्ये. तर असेच आमचं प्रिपरेशन चालू होतं, शॉर्ट आम्ही जंगलामध्ये करत होतो. तर हे सगळे थांबले होते, कारण की लाइटिंगसाठी मला कॅरेक्टर्स तिथेच त्या प्लेसवर पाहिजे होते, आणि खूप आम्ही लांब होतो, इथे डोंगरावर आहेत आणि आम्ही खालून असे शॉर्ट्स आपण घेत होतो. तर हे वरती टाइमपास म्हणजे लाईट करण्यासाठी अर्धा एक तास तो जातो. तर ह्यांना टाइमपास काय नव्हता, म्हणून त्याच्या हातात नाही का आम्ही एक डिव्हाइस दिलं होतं, त्याच्यातून ते कनेक्ट करतं की इथे घोस्ट आहे का वगैरे. तर ते घोस्ट असेल तर ग्रीन असं पेटतं. तर हे टाइमपास मध्ये त्यांनी करायला गेलं आणि ते खरंच पेटलं तिकडे. तर तिथे अनुजचा फोन मला वरतून की भाई लवकर कर, इकडे खरंच भूत आलेले आहे. तर तो एक इन्सिडेंट आहे की अशा गमती होतच होत्या. एक दिवस रात्री त्या कुठल्या तरी डोंगराच्या साईडला आम्ही शूट करत होतो, आणि हेच ते कुठलं तरी एक ऍप आहे घोस्ट हंटर म्हणून. त्या दिवशी झाडून सगळ्यांनी ते ऍप डाउनलोड केले होते, सगळ्यांनी. आणि प्रत्येक जण तो मोबाईल, आणि तो कसला तरी त्यांचा तो ऍप ओपन केल्यावर तो कॅमेरा ऑन होतो, आणि मग नंतर ते सगळे कॅमेरा, हे बाई इथे बसला, अरे दादा उठ, तुझ्या बाजूला 2 सावल्या दिसत आहेत मला. जिथे जाईल तिथे त्या सावल्या आणि ते सगळं दिसत होतं. त्यामुळे ती रात्र आम्ही अक्षरशः म्हणजे आमची टरकलेली होती लिटरली, पण धमाल आली. काय मंत्र जाप वगैरे सुरू होता? हनुमान चालीसा? चालू असेल. कारण मला रात्री पाठ केली सगळी. पाठ केली. आम्ही सगळे जे नवोदित कलाकार होतो ना, आम्ही सगळे इकडे तिकडे पाळायचो, हेच आम्हाला ओरडायचे जोरजोराने. हो, मला भीती होती, कारण की जबाबदारी माझ्यावर होती सगळ्यांची, आणि एवढे जंगलामध्ये. आमचा टेक झाल्यानंतर आम्हीच फिरायचो इकडे तिकडे, हे जोरजोराने ओरडायचे आम्हाला, इकडे या इकडे या इकडे या. ट्रॅव्हलिंगची पण वेगळीच मजा होती, कारण आम्ही रात्री 3:30-4 वाजता आमचं पॅकअप व्हायचं रात्री, आणि तिथून हॉटेल जवळजवळ मला वाटतं 15 किलोमीटर लांब होतं ना, 10 ते 15 किलोमीटर, आणि जंगलातून सगळा प्रवास होता. तर एकदा काय झालं, आमचा क्लायमॅक्स शूट होत होता, मी सचिन आणि विपुल आम्ही तिघं होतो, मी ड्राईव्ह करत होते.
ही रात्र ना आम्हाला त्यानंतर इतक्या वेळा आठवलं ना, म्हणजे आय जस्ट कांट एक्सप्लेन यू. कारण त्या दिवशी रात्री 4 वाजताचं पॅकिंग झालं होतं, हे पॅकअप झालं होतं आमचं. आणि आम्ही येताना ना एक खड्डा होता, म्हणजे ऑलरेडी आम्ही सगळे घाबरलेलोच होतो. कारण घाबरलं नव्हतं, आम्ही त्या ट्रान्समध्ये होतो कारण क्लायमॅक्स शूट झाला होता पहाटे. आणि त्यातच आम्ही निघालो, झोपेत तर ऑलरेडी होतेच कारण सकाळपासून शूट चालू होतं. आणि जाताना एक खड्डा दिसला, त्या खड्ड्यामध्ये माझी गाडी मला दिसलंच नाही कारण मी त्या ट्रान्समध्ये होते, गाडी चालवण्याच्या ह्याच्यात होते. आणि त्या खड्ड्यामध्ये गाडी गेली. नाही, डिवायडर सॉरी, मला खरंच आठवत, खड्डा होता तो आय गेस. डिवायडर. आम्ही नॉर्मल जो रोड होता ना, तो रोड घेण्याऐवजी ती म्हणाली की बघ हा रोड चांगला दिसतोय, आपण ह्या रोडवरून जाऊयात. आणि मग तिने सिमेंटच्या रोडवरती घातली आणि तिथे मग अचानक काय झालं माहिती नाही, त्या रोडवरून गाडी खाली आली ठाप्प दिशी. मग आम्ही हा हा म्हणजे अशी झालेली होती. मग मी आणि सचिन आम्ही सकाळी सकाळी बाहेर गाडीतून आलो, अर्धे झोपेत होतो आणि हो पण झोप उडाली ऑफकोर्स. तशीच गाडी आम्ही उचलली, रस्त्यावरती आणली, कारण की हालतच नव्हती, फक्त टायर फिरत होता. असं असे वेगवेगळे किस्से. आणि आपले काही सीन आठवते आपण ज्याच्यामध्ये रिहर्सल आणि मग नंतर ते आपण हे करून आम्ही म्हणजे प्रत्येक सीन करताना म्हणजे सचिन मी आम्ही जेव्हा एखादं हे करायचो ना, तर आधी आम्ही व्यवस्थित त्याची रिहर्सल करायचो आणि मग नंतर मग थोडेफार काही ऍडिशन्स वगैरे असतील की आवडच आहे बघा, तुम्ही कितीही करा, एडिट टेबलवर शेवटी मी बसणार. म्हणजे सगळ्यांनी तो वेगवेगळा अनुभव आला ना. आम्हाला तर एकदा साप पण दिसला होता नाही का, साप पण दिसलेला आम्ही जेवणाच्या ठिकाणी. लॉंग शॉट आहेत फिल्म मध्ये. आणि विश्वास आणि अजून एक हर्षद म्हणून ऍक्टर आहे, तर मी त्यांना बोललो की तुम्ही धावत यायचं इकडे आणि नदी पार करून इकडे कॅमेऱ्याच्या समोर उभं राहायचंय. तर ते झालं की आम्ही इथे बोलतोय याला की अरे थांब थांब, लाईट होते आणि हे दोघं जण धावत आले पण. अरे बोललो इथे मी शिव्या घालतो, अरे काय तुम्हाला ऍक्शन बोललोय काय, बोलतो नाही साप मागे लागला. मला वाटलं ऍक्शन बोललो म्हणून हे साप. ऍक्च्युली आम्हाला मागे जायचं सांगितलं होतं आणि मी जसा मागे गेलो, हर्षद माझ्या पुढे होता, जसा मागे गेलो माझा पायच पडलेला त्याच्यावर. म्हटलं नरम काय लागतं, मी असं करून बघितलं, बरं झालं त्यांनी काही केलं. म्हटलं भाई साप आहे, पळा इथून. पण ह्या फिल्मच्या निमित्ताने एक आम्हाला कळलं की जंगल, नाईट सिक्वेन्स जे आपण साऊथ फिल्म मध्ये बघतो, ते जे काय बघत असतो आपण आणि त्यांना टिपण्या देत असतो की हे काय कसं शूट करतात, आमची हाऊस पिटली की जे काय जंगल आणि ते पण रात्रीचं जंगल शूट करणं सोपं नाहीये. आमचा रिस्पेक्ट वाढलाय त्यांच्यासाठी. सो एवढी मेहनत केली या फिल्मसाठी आता, तर ती लोकांनी आता उचलून धरली पाहिजे, प्रतिसाद दिला पाहिजे त्यांनी. एवढीच एक विनंती आहे आमच्याकडून. नक्कीच. पण एक छोटीशी दुःखद घटना घडली खरं तर या चित्रपटात. जो सगळ्यात जास्त एक्सायटेड होता व्यक्ती, वयाने कमी होता हा, काय मिस करताय आणि काय त्याचे किस्से काय होते का त्यावेळी? ऍक्च्युली मिस करण्यापेक्षा ना आताही वाटतं की ना असं कुठून तरी येईल आणि लगेच जॉईन होईल. कारण ना अजूनही सुद्धा आमच्यात मला वाटतं कोणाला डायजेस्ट करायला जमलं नाही की तो नाहीये. हा व्यक्तीच नव्हता. सगळ्यात जास्त मस्ती करणारा किंवा तो पूर्ण वेळ सेटवर असायचा. म्हणजे मला आठवते ज्याचे जे सीन झाले तर मी आणि आपण मला वाटतं आम्ही ना ह्याला राहायचो, आपलं सँडीच्या फार्म हाऊसला राहायचो. तर आमचा रूम पार्टनर वगैरे तो. तर आमचे सीन झाल्यानंतर काय करायचं, तर आम्ही दुसऱ्यांचे खेचणं किंवा त्यांचे सीन बघणं किंवा त्यांच्यासोबत राहणं हे मस्ती करायचो. आणि ते हॉरर किस्से वगैरे आम्ही स्वतः आमची एक टीम होती, तर इतकी मस्ती करायचो आम्ही, इतकी धमाल करायचो. आणि त्याच्यानंतर फिल्म झाल्याच्या नंतर ना आम्ही सतत टचमध्ये किंवा दादाला सारखं सारखं करणं, कारण मला वाटतं ह्या सगळ्यांनी थोडेफार फिल्म्स वगैरे केलेले आहेत. तर आमचं असं होतं की आपण कधी येणार आणि तर सतत ते होतं. आणि त्याचं जेव्हा झालं त्याच्या 3 दिवस आधी सुद्धा टचमध्ये असलेला माणूस, मला वाटतं की त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर ते पोस्ट वगैरे आहेत, सगळं आहे. आणि माहित नाही आता, म्हणजे आता आम्ही आठवत नाही खरं तर काही लोक, कारण आठवलं की मग ती गोष्ट थोडीशी इमोशनल होते. आणि हा पिक्चर आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही हा पिक्चर खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचवणार. कारण कदाचित या पुढच्या काळात आम्ही चित्रपट अजून करू, अजून गोष्टी नवीन नवीन आणू, पण त्याचा हा शेवटचा चित्रपट असणार आहे. तर आमच्यासाठी तर बघाच, पण सचिनसाठी सगळ्यांनी नक्की बघितला पाहिजे, कारण त्याचं काम पुन्हा दिसणार नाहीये आणि त्याने खरंच उत्तम काम केले. याची शाश्वती मी पूर्ण टीमकडनं देतो, कारण पिक्चर बघितल्यानंतर असं वाटणारच नाही की तो एक फर्स्ट फिल्म होती वगैरे असं, इतक्या चांगल्या भूमिकेत.
तर प्लीज प्लीज सचिन चांदेवडेकरसाठी एकदा ही फिल्म नक्की जाऊन बघा आणि तुम्हाला आवडली तर त्याच्या इतर लोकांपर्यंत शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू द्या. ॲक्च्युली तो मुलगा म्हणजे आपण त्याला खूप आधीपासून ओळखतो. रादर तो तर म्हणजे अगदी तेव्हा 10वी-11वीत असल्यापासून तो मला फेसबुकवरती कंटिन्यूअस मेसेजेस करायचा, की दादा असं-असं आहे, मला पण काम करायचं आहे किंवा हे. तर मी त्याला एकच गोष्ट सांगितली, की म्हटलं तू आत्ता शिक. कारण की युजुअली मला जेव्हा नवीन मुलं मेसेजेस करतात, मी स्ट्रेट अवे सांगतो, की तुझं शिक्षण काय? आणि त्याला मी ही एकच गोष्ट सांगितली, की अनटिल अँड अनलेस तुझं ग्रॅज्युएशन पूर्ण होत नाही तोपर्यंत तू अजिबात ह्या फील्डचा विचारच करू नको. मीनवाईल तू थिएटर कर किंवा काय कर, पण शिक्षण इम्पॉर्टंट आहे. एक दिवस त्याचा मला मेसेज परत आला. तोपर्यंत आमचं फोनवर बोलणं व्हायचं ना, मी त्याला नंबर दिला नव्हता तोपर्यंत. आणि एक दिवस त्याचा मला मेसेज आला, की दादा मी पुण्यात इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलंय, तू सांगितलंयस म्हणून. आणि आता मी काय करू? म्हटलं आता अरे पुण्यात ॲडमिशन घेतलंय म्हटल्यानंतर पुणे म्हणजे नाट्य पंढरी आहे म्हटलं. तिथे तुला फिरोदिया करंडक, पुरुषोत्तम करंडक, विनोद उत्तम, भरत करंडक सगळे एकूण एक स्पर्धा कर म्हटलं. कारण की तू तिथे गेलास म्हणजे त्या तालमीत तू घडणार. आणि मग तिथून जेव्हा तू ग्रॅज्युएशन कंप्लीट करून बाहेर पडशील ना, देन स्काय इज द लिमिट. आणि त्या मुलांनी जे जे जसं जसं सांगितलं तसं तसं त्यांनी ते फॉलो केलं. म्हणजे नाटकं केली, फिरोदिया करंडक केला, एकांकिका स्पर्धा, आणि प्रत्येक वेळेला तो अपडेट द्यायचा. म्हणजे इतकं फॉलोअपच्या बाबतीत म्हणजे आत्ताच्या प्रत्येक कलाकारांनी ही गोष्ट कायम नोंद घ्यावी, की आहे ना, काही झालं तरी फॉलोअप ठेवणं प्रत्येक वेळेला. मग भले मग तो समोरचा कास्टिंग डिरेक्टर असू देत, प्रोड्युसर असू देत, किंवा एखादा सिनियर ॲक्टर असू देत किंवा काय, त्यांच्याबरोबर कसं फॉलोअप ठेवायचं, कसं म्हणजे कामासाठी जे कंटिन्यूज म्हणजे म्हणतात ना, की एक पिच्छा पुरवला होता त्या मुलाने. आणि तसंच करून तो सचिनच्या संपर्कात आला आणि पहिलं गाणं गुदगुल्या नावाचं एक पहिलं गाणं 2016 मध्ये केलं. त्याच्यानंतर मग डिरेक्टली फिल्ममध्येच आला. त्याच्यामुळे म्हणजे आम्ही मिस करतो यार सच्या, सिरियसली. तू जिथे कुठे असशील ना, म्हणजे तू जायच्या 3-4 दिवस अगोदर आपलं, इनफॅक्ट माझ्या शॉर्ट फिल्ममध्ये तो मेन लीड करतोय. मी आता जी एक होतं फार्मर नावाची शॉर्ट फिल्म, आमचं याविषयी पण बोलणं झालं, की एखाद्याचं चांगलं म्हणजे पुढे होणारच होतं, सगळ्या गोष्टी घडणार होत्या. पण म्हणजे आय डोंट नो काय त्याच्या डोक्यात आलं, काय हे झालं. थोडक्यासाठी आपण म्हणतो ना, की इथपर्यंत आलाय, आता आता फक्त वरती पोहोचायचंय आणि तुला तुझे झेंडा काढणे बस. तो झेंडा रोवायच्या अगोदरच सचा गेलाय. आणि प्लीज म्हणजे मी सगळ्यांना विनंती करेन, की एका गुणी कलाकाराची ही फिल्म आहे. म्हणजे आम्ही सगळ्यांनी मेहनत घेतलीच आहे, नो डाऊट. पण त्या मुलाच्या मेहनतीसाठी, त्या मुलाच्या कष्टाचं चीज करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्लीज थिएटरमध्ये जाऊन हे फिल्म बघा. तर हीच सचिनला खूप मोठी श्रद्धांजली असेल ॲक्च्युली. एकदा जेव्हा कळलं की सचिनची न्यूज, तर तोपर्यंत तर आम्ही खूप एक्सायटेड होतो त्याच्या एका दिवसा अगोदर, की रिलीज झाले होतं आणि लाखोचे व्ह्यूज येत होते त्याच्याच पोस्टरला. तर 2 ते 3 लाख व्ह्यूज आले होते एका दिवसाला. तर आम्ही त्या वेगळ्याच झोनमध्ये होतो, की यार आपल्याला जी स्टार्ट पाहिजे होती ती मिळाली. आणि जेव्हा ही घटना आम्हाला कळली, तर त्याच्या 3-4 दिवस तर मी शॉकमध्ये गेलो. जे काय होतं, आम्ही जे काय प्लॅन होतं रिलीजचं, काय ते डिस्ट्रीब्युशन मीटिंग्स असतील, त्या सगळ्यात थांबवल्या. कारण की माझं डोकंच चालत नव्हतं. कारण की एक आघात माझ्यावर पडलाच होता, कारण की तो 2016 पासून माझ्याबरोबर कामाला होता. सो सो ते खूप लागलंय मला पण, की कारण तुम्ही आता बघाल का, मेकिंगचा व्हिडिओ पण आम्ही केलेला आहे. त्याच्यात तुम्ही बघाल की किती त्यांनी मेहनत केली होती. आणि त्याची नेहमी माझ्याकडे गोड तक्रार असायची, दादा यार फिल्म मी बाहेर काढणार लवकर, कारण की सगळ्यांची कामं चालू आहेत, माझी कामं चालू झाली पाहिजे. कारण की त्याने एवढं भारी काम केलेलं आहे ह्याच्यात, की ह्याच्यानंतर लोक त्याला विचारणारच होते, हे मला कन्फर्म माहिती होतं. आणि मला तेच होतं, की हा असेल, सूरज असेल, त्याचा पण फोन यायचा, की दादा फिल्म येऊ दे, मग मजा येणार आहे, की आपली कामं बाहेर पडल्यावर आपल्याला अजून लोक विचारतील आपलं हे. तर ते मला खूप लागले यार, की एवढी मेहनत केली तू आणि एवढा जवळ आलो होतो आपण, महिनाच फक्त राहिला होता आणि त्याने तो पाऊल उचललं. ते फार चटका देणारं होतं. पण आता आपल्या हातात आता एवढंच आहे, की त्याची ही शेवटची फिल्म आपण सेलिब्रेट केली पाहिजे, ती त्याच्या आठवणीत आपण जगली पाहिजे. तर माझी सगळ्या प्रेक्षकांना तीच विनंती आहे, की ही फिल्म तुम्ही मिस करू नका. आम्ही पुण्यात पण एक शो ठेवतोय सचिनसाठी, तर त्याचे सगळे नातेवाईक
त्याचे मित्र परिवार, तिचे जे फॅन्स, कॉलेजचे सगळे जे मित्र परिवार आहेत ते सगळे जॉईन होणार आहेत. तर तुम्हाला पण जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही आमच्या टीमला कॉन्टॅक्ट करू शकता आणि तिकीट्स आणि काय ते शोबद्दल तुम्ही डिटेल्स घेऊ शकता. सो हा शो आपण सचिनसाठी डेडिकेट करतोय, तर तुम्ही पण आम्हाला सहभागी व्हा एवढीच विनंती आहे. थँक्यू. थँक्यू सो मच खरं तर, आणि नक्कीच या चित्रपटाला यश मिळो. अनेकांनी खूप इनपुट्स दिलेत या चित्रपटासाठी, सो थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा.